असताना पुढच्या पानावरती काय सांगतात पहा. पुढच्या पानावरती विचार करत असताना ते सांगतायत की बाबा मी सांगितलेल्या या व्यक्तीला पटणं अपेक्षित आहे हे ते सांगतायत. आणि मी त्याला सहजपणे सांगून दिलं की उगाच मनामध्ये भ्रम घेऊ नका, माझे हे नैसर्गिक दृष्टिकोनातूनच असलेले केस काळे आहेत, त्याला मी तरी काय करू. आणि त्याला तर मी प्रश्नाचं उत्तर दिलं की मी विचार करत नाही. आणि नंतर माझ्या मनामध्ये विचार आला की विचार नेहमीच करत असतो. लेखकांनी विचार करायलाच हवा. आणि ही विचार अशी गोष्ट आहे, कधी कुठून कशा पद्धतीतून विचार येईल सांगता येत नाही. आणि लेखक म्हणतात मी नेहमीच विचारामध्ये असतो. पण प्रत्येक विचार हे मी लिखाण कार्यातून पूर्ण करू शकत नाहीत असं नासी फडके सांगतायत. खरं आहे, कोणतीही गोष्ट कुणीही लगेच लिखाणामधून पूर्ण करू शकत नसतं. तुमच्या मनामध्ये आलेले विचार लगेच तुम्ही लिहिताल, पण किती वेळ लिहिणार हो? 24 तासामध्ये अनेक विचार येतात. सहज एक विचार घेऊयात, आईनं आज स्वयंपाकामध्ये काय केलं असावं, आपण लिहून ठेवतो का? नाही. समजा एखादी क्रिकेट मॅच चालू आहे, कोणता देश जिंकेल, कोणता संघ दिसेल हा विचार करतो, लिहून ठेवतो का हो? कारण त्याची प्रचिती अजून काहीच सांगता येत नाही की नेमकं काय होईल आणि काय नाही. एखादा मंगलमय कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम कसा पूर्ण करायचा आहे याचं नियोजन लिहून ठेवू शकतो, पण प्रत्येक व्यक्ती इतक्या वाजता, इतक्या मिनिटांनी, इतक्या सेकंदाला असं काम करेल हे लिहून ठेवू शकत नाही. लेखक म्हणतात मी नेहमी विचार करतो, पण विचार मी नेहमी लिहून ठेवू शकत नाही. मग खरा प्रश्न पुढे निर्माण झाला. खरा प्रश्न कोणता? की बाबा कोणते विचार लिहायचे असावेत आणि कोणते नाही. खरा आहे तो पण प्रश्न. कारण लेखकांनी सांगितलेलं आहे की माझी विचार करण्याची वेळ देखील कोणती आहे हा मलाच पडलेला प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच वर्णन करत होतो आपण की लेखक विचार कधी करत असतील तेव्हा लेखकांनी काय सांगितलं पहा. सकाळी मी उठतोय तसा सूर्यही उगवलेला असतो, पण आपण विचार काय केला, सूर्य पूर्वेलाच का उगवला, पश्चिमेलाच का मावळला. तेव्हा शास्त्रज्ञांनी विविध पद्धतीतून सिद्धांत मांडलेले आहेत, शोध निबंध केलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीतून त्यांनी त्यावरती आपले विचार देखील प्रकट केलेले आहेत. पाठाच्या विचाराकडे घेऊन येतो लगेच. या पाठामध्ये काय सांगतात बघा. लेखकांनी स्वतःच्या मनाला प्रश्न निर्माण केला की आता आपण विचार करतो तर केव्हा? विचार तर प्रत्येक जण करतोय. तेव्हा लेखक सकाळी उशिरा उठलेले, खुर्चीवरती बसलेले नाहीयेत, एका खांबाला आरसा अडकवलेला आहे आणि त्या आरशासमोर येऊन थांबलेले आहेत. ते स्वतःला न्याहाळतात की काय असं वाटत असावं तुम्हाला. ते स्वतःच्या डोक्यावरचे केसही पाहिले, पण खिडकीतून बाहेर पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं सूर्य वर बराच आलेला आहे. खिडकीतून बाहेर पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं की निसर्गरम्य वातावरण दिसत आहे, झाडे दिसत आहेत, डोंगरे दिसत आहेत आणि तो निसर्ग हसून त्यांना नमस्ते म्हणतोय. आणि लेखक देखील त्यांना नमस्ते करतायत, निसर्गाशी बोलतायत लेखक. आता विचार करण्याची वृत्ती, प्रवृत्ती केव्हाची आहे याकडे घेऊयात. लेखक विचार केव्हा करत असतील असा हा प्रश्न पडलेला होता. तेव्हा लेखकांना लक्षात आलं की आपण विचार केव्हा करतोय. आणि हा विचार करत असतानाच जसं मी पूर्वी सांगितलं, लेखकांना नित्य दाढी करावी लागत होती, आवड होती त्यांना. जेव्हा दाढी करण्यासाठी साबणामध्ये ब्रश फिरवत होते, त्या गुळगुळीत साबणाचा त्यांना एक वेगळा अनुभव होता. जेव्हा तयार झालेला ते साबणाचा फेस आपल्या गालावरती लावत होते आणि गालावर लावत असताना त्यांच्या मनामध्ये विचार असायचे. हा गुळगुळीत स्पर्श त्यांना चांगला वाटायचा. खूप असा फेस त्यांनी आपल्या या दाढीला तयार करायचा. मग फेस लावल्याच्या नंतर जो वस्त्र आहे, दाढी करायचा वस्त्र म्हणतात,
त्या वस्त्रानं जेव्हा गालावरून तो वस्त्रा फिरवला जायचा आणि दाढीचे केस जसे हळूवारपणे निघत होते, तेव्हा एक विशिष्ट आवाज व्हायचा आणि तो आवाज देखील त्यांना एक वेगळा आनंद नेऊन द्यायचा. तो अनुभव वेगळा असायचा. त्यांच्या मनाचं जे काही कल आहे तो लक्षात यायचं आणि लगेचच विचार मनात आले की लगेचच ते लिखाणासाठी बसायचे. दाढी करताना विचार कुणाला खरं वाटेल का हो आपल्यासारख्यांना? पण लेखकांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये विचार केव्हाही येऊ शकतात. कुणाला देवपूजेला बसल्याच्या नंतर मनात विचार येईल, कुणाला स्नान करतानाच मनात विचार येईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, स्नान करताना विचार आला तर आपण लगेच लिहू शकतो का तिथं? नाही. बाहेर आल्याच्या नंतर, अंग आपलं स्वच्छ पुसल्याच्या नंतर, कोरडं अंग झाल्याच्या नंतर तो विचार लिहीपर्यंत विचार मनात राहील का नाही याची पण शाश्वती नसते. यानंतर काय सांगतात पहा, हा विचार आहेच आणि विचार मांडणं देखील अपेक्षित आहे. का? कारण प्रसन्न चित्तानं विचार मांडले तर व्यक्तीचं व्यक्ती रेखाटन व्यवस्थित होऊ शकतं, असं त्यांचं मत आहे. त्यानंतरच्या पुढच्या पानावरती येतोय. पुढच्या पानावरती येत असताना लेखकांनी काय सांगितलं पहा, मी तर माझे विचार सांगितले, मी केव्हा केव्हा लिहिलेले आहेत आणि केव्हा लिहिलेले नाही आहेत. प्रत्येक विचार तर मांडता येणं शक्य नाहीये असे ते इथं सांगतायत. सर्वतोपरी शेवटी काय सांगतायत पहा, हे सांगताना लेखकांनी आपल्या पद्धतीतून निराळ्या आणि स्वरूपाचं किंवा निराळ्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. हे निराळं स्वरूप काय आहे? कदाचित हेही कारण असेल की बाबा साबणाचा सुगंधी शुभ्र गुदगुल्या करणारा तो स्पर्श लेखकाच्या मनाला एक आनंद निर्माण करून देणार आहे. तेव्हा विचार आला. अगदी आवडती गोष्ट आपल्या मनासारखी झाली तर अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात. वाह, किती छान झालं, मला हवी ती वस्तू प्राप्त झाली, हवी ती गोष्ट मी मिळविली. आपण एखादी इच्छा मांडलेली आहे की आईने किंवा बाबांनी मला ही वस्तू आणून द्यावी आणि तिने देतो असं म्हटलेलं आहे. विचारचक्र सुरू झालं, केव्हा येईल, कशी भेटेल, कोणत्या रंगाची असेल, मग त्याचा वापर आपण कसा करायचा, अनेक विचार आहेत. आणि जेव्हा ती वस्तू आपल्या समोर दिली आणून, मग बघा आपल्या मनाला मिळालेला आनंद, विचारचक्र कसे होते आणि प्राप्त झालेला आनंद कसा आहे. म्हणून या विचारातून ते पुढे जाताना काय सांगतात पहा, वेळेचं महत्त्व कसं मांडलेलं आहे पहा. विचार कधीही येऊ शकतात, मात्र आलेले विचार मांडणं देखील अपेक्षित असतं असं ते सांगतायत. आणि मग म्हणूनच मलाही मनामध्ये विचार येतो की आपल्याही डोक्यावरचे केस काळेच अजून राहिलेत, खरंच काय तथ्य असावं. कारण कुणालाही स्वतःची प्रशंसा केल्याच्या नंतर, म्हणजेच इतरांनी आपली प्रशंसा केल्याच्या नंतर एक आनंद, एक सुखद अनुभव भेटत असतो. अगदी तसाच अनुभव लेखकांनाही भेटत असतो. पण लेखकांनी सर्वतोपरी शेवटी सांगितले की दाढी करण्याची जी वेळ आहे तीच माझी विचाराची उत्तम वेळ आहे असं ते सांगतायत. अशा पद्धतीतून त्यांनी या पाठाचं पूर्णपणे विश्लेषण आपल्या या लेखन कार्यातून केलेलं आहे. पडछाया या कथासंग्रहामधून घेतलेला हा घटक काळे केस हा घटक आहे. या पाठाचा सारांश कथन करतो आणि आजचा घटक थांबवतो. नासी फडके लिखित काळे केस हा घटक, यामध्ये सुंदरसं असं त्यांचं संवाद चातुर्य आहे. या संवाद चातुर्यातून व्यक्तिचित्रण केलेलं आहे, व्यक्तिरेखाटन केलेलं आहे. प्रत्येकाच्या भावनांपर्यंत कसं जायचं हे ते सांगतायत. अशा पद्धतीची लेखनशैली की व्यक्तीला एकाग्र करायची त्यांच्यामध्ये जशी क्षमता आहे, प्रसन्न शैली आहे. यामधून अनेक जण लेखकांना प्रश्न केलेले की तुमचे केस अजून काळे कसे, त्यावर त्यांनी अनेकांचं विषयांतर देखील केलेलं आहे आणि त्यांना दूर घेऊन गेलेलं विषयापासून. मात्र एक व्यक्ती आला होता
तत्पूर्वी त्यांनी केसाची रंगपंचमी झाली असं सांगितलं. केसाला कलप लावला, पण हा कलप लावताना आलेला कंटाळा आल्याच्या नंतर काही केस काळे राहतात, काही पांढरेच राहतात, म्हणून ते सांगतायत की वेगवेगळे रंग केसाला निर्माण होतात, मग केसांची रंगपंचमीच. आणि यासाठी पहिलवानाचं उदाहरण दिलंय, जो रोज नित्य नियमानं व्यायाम करतोय आणि त्यानं व्यायाम करणं सोडल्याच्या नंतर जसं त्याचं पोट सैल पडतं, अगदी तीच परिस्थिती केसावरती येते. मात्र एका व्यक्तीनं नेहमीच त्यांच्यावरती रोखून प्रश्न विचारू लागला की आम्हाला सांगाच आणि या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच पाहिजे. तेव्हा लेखकांनी त्यालाच एक प्रतिप्रश्न केला की केस पांढरे होण्यामागचं कारण काय हो? तेव्हा त्यानं सांगितलं, विचार केल्याच्या नंतर केस पांढरे होतात. बघा बरं, उत्तर तर तुमच्याकडेच आहे, तुम्हीच उत्तर सांगितलं, मग मी काय सांगणार. तोही व्यक्ती मिळालेल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणून आनंदानं निघून गेला, पण लेखकही मनामध्ये विचार करून सुखावत होते की आपले केस अजूनही काळे आहेत आणि ही प्रशंसा इतर जण अजूनही करतात. मग पुढे निसर्गाचं वर्णन केलं. मग ते स्वतः विचाराधीन झाले की बाबा आपले केस अजून काळे, आणि हा नेहमीच आपल्याला प्रश्न करतो की नेहमी आपले केस काळेच कसं काय, असेच प्रश्न करतायत. या विचारातून ते सांगतायत की निसर्गरम्य वातावरणामध्ये गेल्याच्या नंतर, म्हणजेच जेव्हा लेखक झोपेतून जागी झाले, 3ऱ्या मजल्यावरती खिडकी उघडल्याच्या नंतर लक्षात आलं सूर्यप्रकाश वर आहे, म्हणजेच सूर्य उगवलेला आहे. आपल्याला उशीर झाला उठायला. खुर्चीत न बसता ते खांबावर अडकविलेल्या आरशासमोर गेले, निरीक्षण केलं स्वतःचं, आणि मग दाढी करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी निसर्गासोबत बोलतायत लेखक. झाडी वेली, पक्ष्यांचा किलबिलाट, जेव्हा निसर्गांना त्यांनी नमस्ते केलेला आहे, लेखकांनी देखील त्यांना नमस्कार केलेला आहे, नमस्ते केलेला आहे. निसर्गाशी बोलतायत. आणि मग साबणामध्ये तो दाढीचा ब्रश फिरवत आहेत आणि तो तयार झालेला फेस आपल्या गालाभोवती लावताना गुळगुळीत होणारा तो स्पर्श लेखकांना एक सुखद अनुभव देणार आहे. भरपूर असा फेस त्यांनी लावला गालाला, आणि मग वस्त्र्यांनी जेव्हा दाढी करण्यास सुरुवात केली तेव्हा एक विशिष्ट असा आवाज होत आहे, आणि त्या आवाजातून त्यांना विचाराला एक दिशा प्राप्त झाली. लेखकांचं बघा विचार करण्याची वेळ म्हणजे दाढी करतानाची आहे, हे लेखक सांगतायत. अशा प्रकारचं वर्णन केव्हाही विचार व्यक्तीच्या मनामध्ये येऊ शकतात. जसं वर्णन केलं, कुणाला स्नान करताना, आंघोळ करताना विचार येतील, कुणाला देवपूजा करताना विचार येतील, कुणाला अन्य गोष्टी, म्हणजेच आई आज स्वयंपाक काय करेल हा विचार मनामध्ये असू शकतो. एखादी वस्तू आपण आई बाबांना मागितले, कधी आणून देतील हा विचार मनामध्ये असू शकतो. आणि लेखकांनी मान्य केलेला आहे, विचार व्यक्तीच्या मनात केव्हाही कधीही न सांगता देखील येऊ शकतात. अशा प्रकारचं वर्णन लेखकांनी या आपल्या पाठामध्ये केलेलं आहे. आता पाठाच्या स्वाध्यायाकडे तुम्हाला घेऊन येतो. आकृत्या पूर्ण करायच्या आहेत. या आकृत्या पूर्ण करत असताना लेखकांनी दिलेली जी काही उदाहरणे किंवा दृष्टांते आहेत किंवा जी काही उदाहरणे सांगितलेली आहेत याचं वर्णन करायचं आहे. हे वर्णन करत असताना लेखक सर्व काळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ही एक आकृती आहे. त्याचबरोबर कारणं शोधायची आहेत. लेखकाला स्वतःच्या केसाचा रंग अजून काळाच कस काय किंवा काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नांचं आश्चर्य वाटले नाही, कारण लिहायचंय त्याचं. कारण लेखक कधी विचार करतच नव्हते ना. विचार केल्याने केस पांढरे होतात असं त्यांचं मत होतं, आणि शास्त्रज्ञांनी देखील तसंच सांगितलेलं आहे. त्याचबरोबर लेखकांच्या खनपटीला बसलेला व्यक्ती केसाच्या क्षुल्लक अशाच प्रश्नावरून तो ताबा सोडत नव्हता किंवा तोच तगादा लावून धरलेला होता. त्याचं देखील त्यांनी विश्लेषण करून त्याचंही समाधान केलं. त्याचबरोबर पुढच्या आकृतीमध्ये काय सांगतात बघा, केसभर विषयांतर काय आहे